विसर होऊ देऊ नको, भगवंताचा विसर होऊ देऊ नको, हे दान मला दे. त्याच्यासाठी काय? गुण गाईन आवडी. मी काय करेल? तुझं गुणगान गाईल, आवडीने गाईल, तुझं नामस्मरण घेईल, तुझं नामस्मरण करेल, आवडीने करेल, आणि फक्त तुझं नावच माझ्याजवळ जोडून ठेवण, बाकी दुसरं काहीही नाही. मग मला फक्त तुझं नामस्मरणच पाहिजे. त्यासाठी मला मुक्ती नको, धनसंपदा नको, मुक्तीही नको, धनसंपदाही नको, पण त्यासाठी एक सगळ्यात सोपं साधन सांगितलंय, ते म्हणजे संत संग देई सदा. संतांची संगती मला दे. जर संतांची संगती लाभली तर आपोआपच नामस्मरण घडेल, आणि आपोआपच नामस्मरण घडलं तर दुसरं मागायची गरजच पडणार नाही. मग हे सगळं झाल्यावरती मुक्ती नको म्हटल्यावरती पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा पुन्हा मरावं लागेल, पुन्हा पुन्हा गर्भवासाच्या यातना भोगाव्या लागतील. जन्माला येणं पुन्हा मरणं, जन्माला येणं पुन्हा मरणं. त्यासाठी महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुखाने घाल, आनंदाने घाल, तरीही मला चालेल. फक्त कशासाठी? तुझं गुणगान गाण्यासाठी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अतिशय सुखाने यायला मी तयार आहे, फक्त तुझं नामस्मरण करण्यासाठी, आणि हेच दान मला दे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भावार्थ. विठ्ठल सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे असा की अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह नवनाथ पोथी पारायण सोहळा याच्या निमित्ताने आजची 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे, म्हणजे हरिभक्तपरायण ॲडव्होकेट, आडवा कोट नाही बर का, ॲडव्होकेट राजश्रीताई कडलग महाराज नगर किंवा नगरकर. आता माझा परिचय तर पहिल्यांदा झाला. ज्यांच्यामुळे कीर्तनामध्ये रंगदेवता जागृत राहते ते आपल्या सप्ताहाचे संपूर्ण गायक आणि वादक मंडळी. आता कसं असतं तुम्हाला सांगू का? यांच्यामुळे ना सप्ताहामध्ये रंगदेवता जागृत ठेवण्याचं काम हे करतात. कित्येकांचे आयुष्य गेले तरी सुद्धा जागृत झाल्या नाही. एकदा का रंगदेवता नाराज झाली की पुन्हा जागृत करण्यासाठी कितीही आयुष्य घाला, काहीही करा, पण पुन्हा जागृत होणार नाही. फार कष्ट करावे लागतात. पण या कीर्तनामध्ये, या नामसकीर्तन सप्ताहामध्ये तिला जागृत ठेवण्याचं काम, तिला जाग करण्याचं काम जे कोणी करतात ना, हे सगळे गायक वादक करतात. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवणारे. त्यामध्ये आता संपूर्ण सगळेच गायनाचार्य. मला एक सांगा, तुम्ही सगळेजण खरं खरं उत्तर द्या, मागच्या जन्मामध्ये काही कोकिळा वगैरे होते का? काय एवढा गोड आवाज आहे की या आवाजाला तोडच नाही. असे सगळे गायक, सगळे टाळकरी. त्यानंतर कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदुंग, आणि ते मृदुंग वाजवायला मृदुंगाचार्य महाराज अतिशय सुंदर आहेत. महाराजांचा हात म्हणजे असा आहे की ते ये हात मुझे दे दे, एवढा सुंदर, एकदम सुंदर महाराज वाजवणं, एकदम छान. कसं असतं, हे नाद ब्रह्म आहे. यांचं वाजवणं पखवाद म्हणजे नाद ब्रह्म आहे. आणि आम्ही जे कीर्तनामध्ये सांगतो ते आहेत शब्द ब्रह्म. नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र झाले की परब्रह्म भेटायला सोपं जातं. असे हे नाद ब्रह्म वाजवायला अतिशय सुंदर हरिभक्तपरायण अक्षय महाराज. कसं असतं, नावामध्येच टॅलेंट असतं, नावातच सगळं काही असतं. आता महाराजांचं नाव अक्षय, क्षय कधीच होणार नाही. वाजवण्याचा क्षय कधीच होणार नाही, नावातच आहे सगळं. प्रत्येक माणसाचा गुण, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा त्याच्या नावानुसार असतो, आणि त्या माणसाचा जसा स्वभाव होईल त्या पद्धतीने त्या माणसाचं नाव पाचीला लिहून ठेवलं असतं. हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. गायनाचार्य अतिशय हरिभक्तपरायण अमोल महाराज आता नावाप्रमाणेच अमोल आहेत. त्यांचं आवाजही अमोल आहे
आणि स्वभावाला माणूस सुद्धा अमोल आहे असे अमोल महाराज असतील. त्यानंतर संपूर्ण पारेश्वर भजनी मंडळ, त्यामध्ये हरिभक्तपरायण देवा बाबा. आता देवाच आहे तर की नाही, देवाच आहेत. आता ते झाले पण आज देवा त्यांच्याकडे विरा दिला होता वाटतं ना, हे की ते झाले असे देवा बाबा असतील. त्यानंतर ज्यांचे आमच्या मोठ्या भगिनीच आहेत, म्हणजे माझी मोठी बहीण, लहान बहिणीसारखं फार जीव लावणारे. आता तसं आम्ही प्रॉपर नगरचे. आता नगर मध्ये आल्यानंतर मला फोन केल्याशिवाय भेटल्याशिवाय कधीही न आलेल्या अशा आमच्या आवडत्या लाडक्या म्हणजे माझी मोठी बहीण हरिभक्तपरायण धनश्रीताई. आता त्यांचं नाव धनश्री आहे, माझं नाव राजश्री आहे. ज्याच्याकडे धन असतं त्याच्याकडे राज असतं. धन असलं की राज करणार, आणि धन आणि राज ही जोडी कधीच फुटू शकत नाही असे धनश्रीताई असतील. आणि त्यांचे सपोर्ट सिस्टीम, आणि त्यांचे सपोर्ट सिस्टीम म्हणजे आम्हालाही भेटते सपोर्ट सिस्टीम. असे जावई जमाई असे दाजी सुद्धा असतील. आता दाजींचं नाव कसं काय घ्यावं, ठीक आहे साली आहे म्हणल्यावर काही अडचण नाही, पण आमचे दाजी असतील अतिशय सुंदर. त्यानंतर कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं ते कोणी असताना ते म्हणजे विनेकरी. विनेकरांचं विशेष अभिनंदन. विनेकरी पण मग तसेच असावे लागतात. आता काय आहे, जेवढा अधिकार कीर्तनकारांचा असतो, बघा लक्ष देऊन ऐका, जेवढा अधिकार कीर्तनकारांचा असतो त्याच्यापेक्षा जास्त अधिकार हा विनेकऱ्यांचा असतो. आता आज कीर्तन कुणाचं आहे, माझं. 7 दिवसापर्यंत जे कीर्तनकार होते त्यांच्याकडे विना होता का? विना कुणाकडे पाहिजे? कीर्तनकारांकडे, बरोबर. पण विना कुणाकडे असतो? त्यांच्याकडे. ते एका कोपऱ्यात घेऊन उभे राहतात. का बरं? कारण ही जी गादी असते, या गादीवरती उभं राहून जे आम्ही कीर्तन सांगतो, या गादीला नारदाची गादी म्हणतात. आणि या गादीवर उभं राहून पूर्णपणे 2 तास भगवंताशी संलग्न राहायचंय. भगवंताचं नामचिंतन, नामोच्चारण सगळं करायचंय. मग या 2 तासामध्ये जर कोणाला समाधी लागली कीर्तनकारांना, तर तिथून पुढचं कीर्तन कोणी करायचं? तर ते विनेकऱ्यांनी करायचं. त्याच्यामुळं जेवढा अधिकार कीर्तनकारांचा असतो त्याच्यापेक्षा जास्त अधिकार हा विनेकऱ्यांचा असतो. त्याच्यामुळं ते आता त्यांना पण नियम आहे, गळ्यात माळ असावी, धोतर असावं, उद्या काला आहे, शिवलेलं कवायला पण घाला, फेटा असावा किंवा टोपी असावी, मोठा असा टप्पुरा मस्त मोठा गंध लावलेला असावा. ठीक आहे, आजच्या दिवस जाऊ द्या, आज दान मागायचंच आहे ना, मागणीच आहे, आज मागून घेऊ, उद्या करू, उद्या काला आहे ना, उद्याच्या दिवशी करू. असे हे सगळे आता गायक वादक झाले. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती. तुम्ही जर श्रोतेच नसतील तर कीर्तन कुणाला ऐकवायचं? असे तुम्ही सगळे श्रोते अतिशय सुंदर छान बसलेत, अगदी डोक्यावर पदर घेऊन. पदर नसलं तरी आता थंडीचे दिवस आहेत, रुमाल तर बांधलेलाच आहे, असे एकदम खूप गोड दिसतात. असं वाटतं की दृष्टीच काढावी तुमची. एकदम छान डोक्यावर पदर, म्हणजे ज्यांचं नसेल त्यांनी घ्या असं त्याला एकंदरीत सांगायचं तात्पर्य. त्यानंतर हे पण अतिशय छान बसले, डोक्यात टोप्या घालून, स्वतःच्याच कंसामध्ये हे स्वतःच्याच डोक्यात टोप्या घालून अतिशय छान. आजचे दिवस नसेल, उद्या काल्याचं कीर्तन आहे, उद्या मोठं कीर्तन आहे, उद्या घेऊन या, खिशात घालून आणायची, कीर्तन झालं की काढून ठेवायची. असे अतिशय सुंदर महेशाच्या मूर्ती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे गुरुवर्य, माझे वडीलच महाराष्ट्रामध्ये, फक्त नगर जिल्ह्याचं वगैरे किंवा कुठल्या एका विशिष्ट जिल्ह्याचं नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम पदवीधर कीर्तनकार, म्हणजे ज्यांच्याकडे कीर्तनाची पदवी आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर जशी पदवी असते तशी कीर्तनाची पदवी, असे महाराष्ट्रातले पहिले पदवीधर कीर्तनकार माझे वडीलच, माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज कडलग. हे सुद्धा आज मला म्हणजे प्रत्येक वेळेला, आता 12-13 वर्ष झाले मी कीर्तन करते. 12-13 वर्षामध्ये प्रत्येक कीर्तनाला घेऊन जाणे, घेऊन येणे, प्रत्येक सगळं माझं सहकार्य करणारे असे माझे वडीलच असणारे, ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर नगरमध्ये ज्यांचं टाळ, पखवाज,
तबला, हार्मोनियम, हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत, हे जे काही वाद्य आहे याचं दुकान असणारे सगळ्यात फेमस असे गुरव, त्यांचे मालक ते सुद्धा आज या ठिकाणी आहे, किरण महाराज गुरव म्हणून. त्यानंतर आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधून काटेपिंपळगाव मधून धोत्रे फॅमिली. आता जसे तुम्ही नवरा बायको आहेत का, आम्ही पिता आणि कन्या आहेत का, तसे ते चुलते आणि पुतणे आहेत, असे ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झाले. आणि आमचा आवाज आम्हाला काहीही त्रास न होता तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा, आम्हाला म्हणायला त्रास होऊ नये, बोलायला त्रास होऊ नये, याच्यासाठी सगळ्यात सुंदर अशी साऊंड सिस्टीम, एकदम सुंदर. मोजकं सामान लावले पण फार छान आहे. उगा डबेचे डबे मसाल्यांचा चव नाही कशाला, अजिबात नाही. मोजकं सामान आहे पण अतिशय सुंदर आहे. मधून मधून त्याला आवडतं म्हणून शिट्ट्या मारते, पण ठीक आहे, त्याला साऊंड आवडत असेल आमचं म्हणलेलं म्हणून मारत असेल. असे अतिशय सुंदर असे साऊंड सिस्टीम. आणि त्यानंतर या सप्ताहाचा आधारस्तंभ कसं असतं, कोणीतरी घेऊन जाणारा पाहिजे, नाव आहे पण नावाडी पाहिजे ना, असे आधारस्तंभ म्हणजे पिंटू भाऊ मराठे. आता ते सगळ्या गावचे भाचे आहेत, बरोबर ना, सगळ्या गावचे लोक त्यांचे मामा, मामा आणि भाचेची जोडी अतिशय सुंदर. नियोजन करावं तर त्यांनीच करावं. त्याचं कारण असं, 7 दिवसाची पंगत त्यांच्याकडंच, 7 दिवसाचं जेवढं काही नियोजन आहे ते सगळं त्यांच्याकडं. कार्यक्रम हा नियोजनबद्ध असावा. कार्यक्रम कसा पाहिजे, नियोजनबद्ध. पण काही काही ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजनच बद्ध असतं, पण अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम करणारे पिंटू भाऊ असतील. आता त्यांचं खरं नाव वेगळंच आहे, पण ते नाव म्हणलं तर कोणी ओळखणारच नाही. त्यांचं नाव काय आता हे सांगता येणार नाही, कारण काय नावातच टॅलेंट असतं ना, नावातच सगळं काही ठरलेलं असतं. आता माझं नाव राजश्री, राजच करणार. प्रत्येकाच्या नावानुसार ठरलेले, नावानुसार जो कोणी त्या त्या पद्धतीने वागत असतो. त्यांचंही फार द्यावं तेवढे धन्यवाद. थोडे सभा मंडपही छान आहे, सिस्टीम छान आहे, साऊंड सिस्टीम छान आहे, असंच कीर्तन हे छान आहे. विठ्ठल प्रस्तुत हा जो अभंग घेतलेला आहे, हा अभंग मागणी प्रकरणातील आहे. म्हणजे मागणी, दान मागितलेला आहे. प्रश्न असा येतो की तुकाराम महाराज दान मागतात, म्हणजे असं कधीच शक्य नाही की तुकाराम महाराज दान मागतील. परंतु तुकाराम महाराजांनी भगवंताने फार फोर्स केला की बाबा काहीतरी माग, काहीतरी माग, म्हणून तुकाराम महाराजांनी दान मागितलं. तो म्हणजे हा अभंग. आणि हा अभंग मागणी प्रकरणातील आहे. अभंगाचे काही प्रकार पडतात, त्याच्यापैकी 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्फुट अभंग, दुसरा प्रकार म्हणजे रूपकात्मक अभंग आणि तिसरा प्रकार म्हणजे कूट अभंग. स्फुट अभंग म्हणजे एखादा अभंग ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर लगेचच अर्थ समजतो. कुठलाही अभंग वाचला किंवा ऐकला लगेच अर्थबोध होतो, त्याला म्हणतात स्फुट अभंग. उदाहरणार्थ, सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी, लगेचच अर्थ कळतो, सुंदर ध्यान आहे, बिटेवरती उभा आहे, याला स्फुट अभंग म्हणतात. किंवा देवते संत, देवते संत, देव हेच संत आहेत, देव हेच संत आहेत. एखादा अभंग ऐकला किंवा वाचला, त्याचा लगेच अर्थ कळाला, त्याला म्हणतात स्फुट अभंग. दुसरा अभंग प्रकार आहे तो म्हणजे रूपकात्मक अभंग. रूपकात्मक अभंग म्हणजे काय की या अभंगामध्ये कुठल्या तरी गोष्टीचं रूपक केलेलं असतं. उदाहरणार्थ, जात सुंदर माझे जाते ग फिरे बहुतेके, हे रूपक केले. किंवा मग मुका बहिरा, हे रूपक केले, याला म्हणतात रूपकात्मक अभंग. मुका झालो वाचा गेली, रूपक केले. बहिरा झालो या जगी, रूपक केले, याला रूपकात्मक अभंग म्हणतात. आणि तिसरा आणि मुख्य अभंग प्रकार पडतो तो म्हणजे कूट अभंग. कूट अभंग म्हणजे या अभंगामध्ये ब्रह्मज्ञान असं कुटून कुटून भरलेलं आहे. हे अभंग वाचायला गेलं तरी कळत नाही, ऐकायला गेलं तरी अर्थ कळत नाही. ज्या वेळेला आपण श्री गुरूंच्या मुखातून आपण त्या ज्ञानाचा अर्थ घेऊ, त्यावेळेला आपल्याला त्या अभंगाचे अर्थ समजायला लागतात. असे कूट अभंग.
कूटभंग म्हणजे या भंगामध्ये कोड्यात्मक भाषा असते. जसं कोडं विचारतो ना आपण एकमेकाला, त्या कोड्यात्मक भाषा असते या अभंगात, त्याला कूटभंग म्हणतात. त्या अभंगामध्ये कोडच असतं, ती भाषाच कोड्यात्मक आहे. मी सुद्धा एक कोड विचारते आता तुम्हाला, इथे जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना एक कोड विचारते, आता मला उत्तर द्या. एका अक्षराची नारी ती राहते मेरूच्या शिखरी, तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी, अशी नारी कोणती? सांगा बरं आता. बघा, एका अक्षराची नारी, एकच अक्षर आहे, ती राहते कुठं? आता माझं नाव राजश्री, 3 अक्षर आहेत. तसंच एका अक्षराची नारी ती राहते मेरूच्या शिखरी, मेरू पर्वताच्या शिखरावरती, आणि तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी, अशी नारी कोणती? सांगा बरं आता. उवा माहितीत ना? काय म्हणतात तुम्ही त्याला? जू. एका अक्षराची नारी ती राहते कुठं? मेरूच्या शिखरी, तिचा मृत्यू कसा? हिरण्यकश्यपूच्या परी. हिरण्यकश्यपूला कसं मारलंय? कसं मारलंय? नरसिंहानी नखानी पोट फाडून. आणि त्या जीवला उला कसं मारतात? तलवारीने, मग नखानी. याला म्हणतात कोड्यात्मक भाषा. अजून एक अक्षय महाराज, एकदा कबीरदास महाराज आहेत ना, आपल्या या परिसरामध्ये असेच फिरत 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 आले, आणि फिरत फिरत येत असताना त्यांनी या गावामध्ये एक अचंबा बघितला. काय अचंबा बघितला? कबीरदास महाराज म्हणले, मैंने एक अचंबा देखा. काय अचंबा पाहिला? मुर्दा रोटी खाए, रोटी खाए, पुकारे तो बोले नहीं, मारे तो चिल्लाए. सांगा बरं काय? पखवाज. आता पहा, अचंबा देखा. काय अचंबा पाहिला? मुर्दा रोटी खाए. आता त्या पखवाजाला, मृदुंगाला जे काय चामडं लावलेलं असतं ते कुणाचं असतं? मेलेल्या जनावराचं, बरोबर. मुर्दा. आणि त्याला कणिक लावतात का बिगर तेल मिठाचं? मुर्दा रोटी खाए, पुकारे तो बोले नाही. आता त्याला म्हटलं आहे पखवाज वाजना, ते वाजणार आहे का? पण ज्या वेळेला मारे तो चिल्लाए, ज्या वेळेला थापटाक, हे जरा हळूच चिल्लाय, पण मारे तो चिल्लाए. याला म्हणतात कोड्यात्मक भाषा. म्हणजे अशी भाषा ज्या भंग प्रकारात असते त्याला कूटभंग म्हणतात. त्याच्यामध्ये काहीतरी कोड विचारलेलं असतं, आणि या भंग प्रकारामध्ये प्रकरण पडतात. त्याच्यामध्ये मागणी प्रकरण, दान प्रकरण, मंगल प्रकरण, नामस्मरणाचं प्रकरण, समाधीचं प्रकरण, यामध्ये काही प्रकरण पडतात. त्यामध्ये स्फुट अभंग प्रकारापैकी मागणी प्रकरणातील हा एक अभंग आहे, आणि या अभंगामध्ये महाराज मागणी मागतायत. काय? अभंगाच्या पहिल्या चरणात, हेच दान मला दे. आता या ठिकाणी अभंगामध्ये चकारात्मक अव्यय वापरलाय. ज्या ठिकाणी चकारात्मक अव्यय येतो त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो की ठाम निश्चय, हेच पाहिजे. उदाहरणार्थ कलेक्टरची बदली झालीच पाहिजे, चकारात्मक अव्यय आला म्हणजे आपण जर म्हटलं की कलेक्टरची बदली झाली पाहिजे, होणार आहे का?
नाही, पण झालीच पाहिजे चकारात्मक काव्य. ज्या ठिकाणी चकारात्मक काव्य येतो त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो की ठाम निश्चय हेच घडलं पाहिजे. त्यामुळं तुकाराम महाराज सांगतायत हेची दान देगा देवा, हेच दे, म्हणजे दुसरं तिसरं नको, हेच दान दे. कुठलं? तुझा विसर न भावा, तुझा विसर होऊ देऊ नको, हे दान तू मला दे. आता दान मागितलंय. दान या दान म्हणजे फार मोठं असतं. दान देत असताना त्यामध्ये दोघ जण असतात, एक म्हणजे दाता आणि दुसरा म्हणजे याचक. दाता आणि याचक या दोघांना मिळून दान ही संकल्पना पूर्ण होते. आणि दान म्हणजे काय? दान या शब्दासाठी षडांगेच द्विपाकयुक्तम म्हणजे द्विफलम द्विचतुर्थ प्रकारम त्रिभेदम त्रिनाशम दानम इति उच्यते. दान म्हणजे त्यामध्ये 6 अधिष्ठान असतात, 6 अंग असतात, 2 फलं असतात, 4 प्रकार असतात, 3 भेद असतात. आता एवढं सगळं चिंतन करायला जाण्यापेक्षा फक्त एवढंच ध्यानात ठेवा, दान म्हणजे दाता आणि याचक या दोघांचा मिळून जो व्यवहार होतो त्याला म्हणतात दान. आणि हे दान मागणाराही तसा पाहिजे आणि देणाराही तसा पाहिजे. दाता जर फार मोठा असेल तर याचकाने सुद्धा त्याच पद्धतीने दान मागायला पाहिजे. दाता फार दानी आहे आणि याचकच मागणारा धड नाही, त्याला आपण काही करू शकत नाही. दाताही तसा आणि याचकही त्याच तोडीचा पाहिजे. एका गावामध्ये एक मनुष्य राहत होता आणि तो जो मनुष्य आहे तो फार कष्ट करायचा, शेतीमध्ये वगैरे फार कष्ट करायचा. आणि एक दिवस त्याच्या शेतीच्या कडेतून जो रस्ता जात होता त्या रस्त्यावरून त्या गावचा जो राजा होता तो फिरायला निघाला. आणि येत असताना त्याला त्या राजाला फार तहान लागली. कुठे पाणीच दिसेना, काय करावं, पाणीच दिसेना, काय करावं. मग आता दूर अंतरावर हा माणूस त्या शेतामध्ये काम करत होता. त्या राजाने पाहिलं, त्याच्या प्रधानजीला सांगितलं. प्रधानजीला म्हटले त्याच्याकडे पाणी आहे का बघ, दिलं तर चांगलं होईल, फार तहान लागली त्याची, आपण सगळी इच्छा पूर्ण करू. प्रधानजी गेल्यानंतर त्याला मागितलं पाणी आहे का? हा म्हटलं आहे ना, घ्या. पाणी दिलं, राजाने पाणी पिलं, राजा तृप्त झाला. राजाने प्रधानजी जवळ निरोप पाठवला की आता तो जो देणारा जो आहे, ज्याने मला पाणी दिलं, ज्याला तू पाणी मागितलं, दान मागितलं, त्याला विचार तुला काय पाहिजे, जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. प्रधानजी गेले. प्रधानजीने विचारलं, आमचे तू ज्यांना पाणी पाजले ते आमचे राजे साहेब आहेत, तू जे काही मागशील ते तुला ते देतील, तू काहीही माग, काहीही म्हणजे काहीही माग, ते तुला देतील, तू फक्त माग. आता याने चांगलं मागवाना. हा म्हटलं नाही, काही गरज नाही तशी, पण माझ्याकडे तंबाखू आहे, पण चुना मिळेल का? म्हणजे दाता जसा असतो याच्याकही तसाच पाहिजे. दाता जर फार देणार आहे आणि याच्याकच असं निघालं तर काय करावं? याच्याकही त्याच तोडीचा पाहिजे. त्याच्या विरोधात अजून एक दृष्टांत सांगते. एक मुलगी होती, 8-9 वर्षाची छोटीशी बाळ होती. तिने कीर्तन ऐकलं, कीर्तनामध्ये तिने ऐकलं तर भगवंताचं नामस्मरण केलं, तपश्चर्या केली तर भगवंत प्रसन्न होतात आणि पाहिजे ते वर देतात. तिने कीर्तन ऐकलं, सगळं झालं, ती फार खुश झाली. एक निर्जन स्थळी गेली, तिथे जाऊन ती तपश्चर्या करायला बसली. भरपूर वर्ष तपश्चर्या केली. भरपूर वर्षानंतर तिला भगवंत प्रसन्न झाले. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर भगवंत म्हटले काय पाहिजे ते माग. या मुलीने वर मागितला, काय? मला माझ्या नातवाला सोन्याच्या भांड्यात दही दूध खाताना मला पाहायचं. भगवंत म्हणले तथास्तु. तथास्तु म्हणजे तसं हो, किंवा तसं असतु, तथ असतु, तसं हो. आता वर काय मागितला? मला माझ्या नातवाला सोन्याच्या भांड्यात दही दूध खाताना पाहायचे. भगवंतांनी पुढे गेले, विचार केला, मागितलं किती सुंदर. बघा, हिच्या नातवाला बघायचंय. ही 8-9 वर्षाची होती तेव्हापासून तपश्चर्याला बसली. भरपूर वर्ष देव काही लगेच थोडी प्रसन्न होतो, काहीतरी खडतर तपश्चर्या करावीच लागते. एवढ्या वर्षानंतर झाली म्हणजे हिला पहिले तरुण करावं लागल, मग हिला सुंदर बनावं लागल. आता मग हिचं लग्न लावून द्यावं लागल आणि लग्न लावून देताना अशा घरात द्यावं लागल की जे सधन आहे. का तर नातवाला सोन्याच्या भांड्यात दही दूध खाताना पाहायचं ना.
मग हे सदर घरामध्ये हिचं लग्न लावून द्यावं लागल. परत जोपर्यंत हिला नातू होतोय तोपर्यंत तिला एक मुलगा द्यावा लागल, त्या मुलाला परत मुलगा द्यावा लागल आणि तोपर्यंत त्यांच्या घरची संपत्ती टिकून ठेवावी लागल. ते झाल्यावरती सोन्याच्या भांड्यात दही दूध खाताना पाहायचं म्हणजे दूध दुभत्या घरात द्यावं लागल आणि पाहायचं म्हणल्यावर त्या म्हातारपणामध्ये तिचे डोळे पण चांगले ठेवावे लागतील. याला म्हणतात मागणं, याला म्हणतात दान. विठ्ठल म्हणजे दाता जसा असल याच्या काही त्याच तोडीचा असला पाहिजे. इथं दाता संपूर्ण जगाचे मायबाप भगवंत आहे आणि त्या भगवंताकडे तुकोपराय मागणं मागतायत. हेची दान दे का देवा, हेच दान मला दे. कुठला दान दे? तुझा विसर होऊ देऊ नको, हे दान मला दे. भगवंताचा विसर कुठल्याच गोष्टीत नसावा. भगवंताचा आठवण कधी येते माहिती का? ज्या वेळेला आपण संपत्तीत असू किंवा विपत्तीमध्ये असू त्यावेळेला भगवंताची आठवण येते. म्हणजे परीक्षेला जायच्या आधी देवा मला पास कर, कुठं महत्वाचं कार्य असेल देवा एवढं होऊ दे, घरातलं काही कार्य असेल देवा एवढं होऊ दे. ज्या वेळेला आपल्यावरती एखादी विपत्ती येते, आपदा येते, त्यावेळेला आपल्याला भगवंत आठवतो. फक्त त्याच वेळेला आठवतो, एरवी कधीच नाही. कुणी जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल ना 100 वेळा देवाच्या दारात जाईल, दिवसातून 2 वेळा जाईल, अगरबत्ती लावल, दिवा लावल, नारळ फोडल, पण तेवढं पेशंट नीट कर, तेवढं पेशंट नीट कर, आणि वर्षभर अजिबात नाही. ज्या वेळेला आपल्यावरती एखादी विपत्ती येते त्यावेळेला आपल्याला भगवंताची आठवण होते. तसं नाही पाहिजे. कधीही झोपेतून उठताना बसताना कधीही काहीही करताना फक्त भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे. आणि भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे म्हणजे त्याच्या नावाचं स्मरण राहिलं पाहिजे. म्हणून ते नामस्मरण करावं हा सगळ्या गोष्टीचा सार. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ देऊ नको. आणि हेच आपल्या अभंगाचं वर्म आहे बर का. विसर न होणे, आठवणीत राहणे, हेच आपल्या अभंगाचं वर्म. वर्म म्हणजे मर्म. इकडे काय म्हणतात? मर्मच म्हणतात. हेच आपल्या अभंगाचं मर्म. याचं फक्त भगवंताचा विसर नाही झाला पाहिजे, एवढंच मर्म लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट करत असताना काहीतरी साधनं लागतात. साधनं म्हणजे काहीतरी साधन सामुग्री लागते. कीर्तन करायचं म्हटलं तरी टाळ पखवाज लागतात, ते वाजवणारे लागतात. काहीही करा, घरामध्ये स्वयंपाक करायचं म्हटलं तरी काहीतरी तरकारी भाजी वगैरे काहीतरी सामग्री लागते. तसंच आपल्याला काहीतरी भगवंताची सेवा करायची म्हटलं तरीही काहीतरी साधन सामग्री लागते. आनंदित जीवन जगायचं असेल तरीही साधन सामग्री लागते. काय काय लागते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायास, म्हणजे कष्ट लागतात. दे रे हरी पलंगावरी हा काळ गेला आता. आता तसं राहिलं नाही, कष्ट करावेच लागतात, सायास लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दैव. दैव म्हणजे नशीब. नशीब चांगलं लागतं. नशीब हे जर आपल्याकडे असेल तर कुठलीही गोष्ट शक्य होते. दैव प्रतिकूल असेल तर फळ सुद्धा प्रतिकूल मिळतं आणि दैव अनुकूल असेल तर फळ सुद्धा अनुकूलच मिळतं. असं दैव. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्म म्हणजेच मर्म. ते सगळ्यात महत्वाचं. वर्म जर चुकलं तर नाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि आजच्या अभंगाचं मर्म काय आहे? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ देऊ नको, एवढंच मागणं मागतात फक्त. हे आजच्या अभंगाचं मर्म आहे. आणि वर्म जर चुकलं, नाश जर झाला तर एक वेळ नाश झालेला परवडतो, पण अवकळा होता कामा नये. अवकळा झालेली फार अवघड. मला सांगा, वाघ बरे का कुत्रे बरे? बरं, कुत्रे आहे का तुमच्या इथं? वाघ बरे का कुत्रे बरे? बोला, आम्हाला उत्तर माहितीये. तुम्ही बोला आता खाली बसलेले. वाघ मी छान दिसते ना? खाणार नाही मी, माणसं खात नाही, त्याच्यामुळे बोला बिनधास्त. वाघ बरे का कुत्रे बरे? आमचं म्हणणं आहे की वाघ बरे. हे कुत्रे असे तुला नाही बाबा, गप. कुत्रे ना फक्त अवकाळा, भाभा भाभा. वाघ काय करतो माहिती का? एकदाच फाडतो पण विषय संपला. एकदाच, पण
म्हणजे माणूस नव्हताच एवढंच गृहीत धरायचं, पण कुत्रे फक्त भाभा 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 भाभा. आणि त्या कुत्र्यांना कधीच भुकणं सुचत नाही. महाराजाची गाडी निघाली, संपला विषय. भाभा सगळ्या गावाला कळतं की हा आता महाराज त्यांच्या घरी निघाले. म्हणजे कुत्रे फक्त अवकळा करतात. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक सांगू का महाराज, या कुत्र्यांची भाऊबंदात सुद्धा एकी नसते. कुत्र्यांची म्हणजे स्वतः या गल्लीतलं भाऊबंद दुसऱ्या गल्लीत पाहिलं तरी भाभा 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 भाभा. भाऊबंदात पण कुत्र्यांची एकी नाही. त्याच्यामुळं आमचं मत आहे बाबा अकबर हे काय करतात, अवकळा करतात. फक्त काहीच घेणे देणे नाही, फक्त अवकळा करा. अवकळा झालेली कधीही चांगली नाही. एक वेळ नाश झालेला चालतो, पण अवकळा होता कामा नये. आणि वर्म जर चुकलं तर अशी अवकळा होते. उदाहरण सांगितल्यावर लक्षात येईल बघा. आता हा फार जुना दृष्टांत आहे बरं का, आमचे गुरुजी सांगायचे, आता तोच तुम्हाला पण सांगते. आता फार म्हणजे एका गावामध्ये एका पाटलाच्या मुलाचं लग्न सावकाराच्या मुलीसोबत ठरलं. मुलगा पाटलांचा, मुलगी सावकाराची, दोन्ही पार्टी वजनदार. आता दोघांचं लग्न ठरलं. मुलाची पसंती झाली, मुलीची पसंती झाली, सगळं झालं. बैठक बसली आणि बैठक बसल्यानंतर ठरलं काय देण्या घेण्याचं काय ते बघा. सावकार म्हटले काय पाहिजे ते बोला, आम्ही सगळं द्यायला तयार आहे. पाटील म्हटले काहीच नको, आमच्याकडे सगळं डबल डबल आहे, काहीच द्यायची काहीच गरज नाही. मग काय पाहिजे तेवढं फक्त तुम्ही शब्द टाका, आम्ही द्यायला सगळं तयार आहे. ते म्हटले तुम्ही मुलगीच दान देता, याच्यापेक्षा मोठं दान कुठलंच नाही. पण आता तुम्ही म्हणतातच तर मग तुम्हाला सांगतो, लग्नामध्ये जेवण मात्र एकदम वजनदार झालं पाहिजे. कारण जेवढे लोक लग्नाला येतात त्याच्यापैकी निम्मे अर्धे 90% लोक फक्त जेवणावरूनच लग्नाचं माप काढतात. कुठल्याही कार्यक्रमामध्ये जेवण असेल तरच कळतं कार्यक्रम कसा झाला कसा नाही. आपण जर म्हटलं ना जय हरिराम भाऊ कस काय झालं लग्न, अरे जा हो त्या लग्नाचा. आपण काही त्याच्या घरी रोज रोज जेवण जाणार होतो का? म्हणजे जेवणावरून लोक काय करतात, एखाद्या कार्यक्रमाचं माप काढतात आणि निम्मे अर्धे लोक जेवायलाच जातात. त्याच्यामुळे ते म्हटले की जेवण मात्र वजनदार झालं पाहिजे. असंच एकदा काय झालं, अशी छानपैकी मंडप टाकलेला होता आणि तिथं पंगत चालू होत्या. 2 जण रस्त्याने चालले होते, त्यांना फार भूक लागली. ते म्हटले आता त्यांनी बाहेर ठरवलं, हे बघ आपण दोघांनी जेवायला जायचं, कार्यक्रम कोणाचा आहे आपल्याला माहिती नाही, आपण जेवायला जायचं, त्या पंक्तीला बसायचं, मी तुला प्रश्न विचारून तुम्ही कोणाकडून, तू सांगायचं मुलीकडून, मग तू मला विचारायचं तुम्ही कोणाकडून, मग मी सांगणार मी मुलाकडून, असं बोलायचं. आणि कुठली तरी 2-4 नावं घ्यायचे, काहीतरी फेक अशी काहीतरी नावं घ्यायचे आणि सांगायचं की हा ते आमच्या पाहुणे असं तसं, ते कधी आले काय असं बोलायचं आणि जेवण करायचं ना आपण निघायचं. जेवायला बसले, वाढायला सुरुवात झाली, निम्मार्ध जेवण झालं आणि हा म्हटलं तुम्ही कुठले तो, हा म्हटलं आम्ही अमुक अमुक गावचा, तुम्ही कोणाकडून, हा म्हटलं मी मुलीकडून. असं आहे का, आम्ही मुलाकडून. तो नवरदेव आहे ना माझा मित्र आहे, हा म्हटलं हा ती मुलगी ना आमची तिथे शेजारी राहत होती, ते आमच्या असं असं नाते काहीतरी लागला सांगायला. आता सगळं झालं, त्या दोघांचं बोलणं तिसरा माणूस ऐकत होता. तो तिसरा माणूस म्हटला अहो हे सगळं झालं पण हा कार्यक्रम वर्ष श्राद्धाचा आहे. म्हणजे लोक फक्त जेवायला जेवणावरूनच माप काढतात की कार्यक्रम कसा आहे. ते म्हटले जेवण मात्र वजनदार द्या. आता आमच्या पट्ट्यामध्ये वजनदार जेवण म्हणजे ना रव्याचे लाडू, त्याला गऱ्याचे लाडू पण म्हणतात. हे सगळ्यात वजनदार जेवण, सगळ्यात भारी पदार्थ जर कुठला असेल ना ते म्हणजे ते लाडू असतात, रव्याचे लाडू. म्हणजे त्या लाडूची जर चाचणी जर साधली तर काय लाडू होतात महाराज, ओठ्यावर ठेवले की वर घालतात, इतके सुंदर ते लाडू. पण जर चाचणी जर चुकली, दगड बरे लाडू नाही, फक्त चाचणी साधता आली पाहिजे. आता रव्याचे लाडू पाटील म्हणले ठीक आहे रव्याचे लाडू करा, म्हटले वजनदार जेवण पडेल. आता लग्न लागलं, सगळं झालं, लग्न होतं शहरासारख्या ठिकाणी. आमच्या आता शहरासारख्या ठिकाणी लग्न म्हटल्यावरती आता शहर, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, मंगल कार्यालय, तिथं काय माती नाही काही नाही काही नाही, एकदम साफसूफ एकदम छानपैकी लग्न. आणि लग्नाला झाली सुरुवात, सगळं झालं, शेवटची मंगलाष्टक झाली, हाय तिथंच सरकले. आणि स्वयंपाक करताना काय झालं, त्या आचार्याकडून थोडस वर्म चुकलं.
आणि त्याची ना चाचणीच चुकली. आता शेवटची मंगलाष्टक झाली, हाय तिथंच सरकले. लगेच पत्रवाळ्या वाढल्या, जेवायला सुरुवात झाली. आणि जेवायला सुरुवात झाल्यानंतर पाटलांचे मित्र म्हटले, तुमचा जरी मुलगा असला तरी पण आहे ना, तुम्हाला आहे शुगरचा आजार, तुम्हाला साखरेचा आजार आहे, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवण करून घ्या. कारण काय गोळी वगैरे घ्यावी लागेल, चांगला प्रसंग उगाच तुम्हाला नको काही व्हायला, तर तुम्ही जेवण करा. ते म्हणले ठीक आहे. आता सगळ्यांना बसवत 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 पाटलांना जागा भेटली मंगल कार्यालयाच्या दरवाजात. पाटील जेवायला कुठे बसले? मंगल कार्यालयाच्या दरवाजात जेवायला बसले. पत्रवाळ्या वाढल्या, एक 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 पदार्थ वाढायला सुरुवात केली. बरेच काय 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 पदार्थ होते. आता जेवण झाले त्याच्यामुळे जाऊ द्या, पण होते भरपूर पदार्थ होते. आणि शेवटच्या क्षणामध्ये लाडू आणले. असा घमघमाट त्या लाडूचा सुटलेला, दिवाळीचा कसा घमघमाट सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो, तसा घमघमाट त्या मंगल कार्यालयात त्या लाडूचा सुटलेला. यांना साखरेचा आजार. हे म्हटले आज काही झालं तरी चालेल, पण 4-5 लाडू तर दाबून आणणार. माझं साखर नाही काय नाही काय नाही, पण मी एवढे लाडू मात्र मी संपवणार म्हणजे संपवणारच. आता काय होऊ माझ्या पोराचं लग्न आहे. आणि हे मंगल कार्यालयाच्या दरवाज्यात जेवायला बसलेले, लाडू वाढले, सगळं झालं. पाटलांनी लाडूकडे पाहिलं, एवढा सुंदर, त्याला वरतून काजू बदाम ते असतं चिटकवलं. अजून काय असतं लाडू वरती काय चिटकवतात? चारोळे, अजून मनुके, हा हे सगळं चिटकवलेलं होतं त्याला. पाटलांनी लाडू उचलला, लाडूकडे पाहिलं, म्हणलं काय लाडू आहे, अशा लाडू सारखा लाडू काय होतं, 4-5 तरी मी खाणार. जाऊ दे आता डबल गोळ्या घेईन, पण मी एवढे लाडू तर खाणारच. माझ्या पोराचं लग्न आहे आणि आयुष्यात एकदाच लग्न होतं, तर मग मी जेवढी हाऊस आहे तेवढी सगळी हाऊस करू. आता कलियुगामध्ये 2-2, 4-4 होतात म्हणा, पण तरी आयुष्यात एकदाच लग्न होतं, मी एवढा लाडू खाणारच. लाडू असा दाबला, लाडू काय फुटलाच नाही. पाटलांनी अजून जोरात दाबला, लाडू अजिबात फुटला नाही. पाटील म्हटले जाऊ दे, आता एवढी वर्ष भांडलोय, थोडीशी युती करू. युती करायची ठरवली. असा हात घेतला, असा लाडू ठेवला, ह्या 2 हाताची युती केली ना, असं लाडू दाबला, मनगट फिरगळलं, लाडू काय फुटला नाही. पाटील म्हटले अरे देवा, या निष्ठावंत कार्यकर्त्याला कितीही दाबलं तरी फुटला नाही, युती केली तरी कार्यकर्ता फुटला नाही. मग काही काही कार्यकर्त्यांना आहे ना महाराज आघाडी करावी लागते, आघाडीशिवाय सरकार बसत नाही. मग आता त्यांनी आघाडी करायची ठरवली. मग त्यांनी काय केलं, लाडू घेतला आणि असा 2 दाताच्या मध्ये असा दाबला. उलट झालं असं, वरचे 2 सभासद, खालचे 2 सभासद रातोरात गुवाहाटीला गेले. 4 दात पडले पाटलांचे, 4. लाडू काय फुटला नाही. मग आता काय करायचं, युतीने भागाना, आघाडीने भागाना. पाटील जेवायला कुठे बसले होते? मंगल कार्यालयाच्या दरवाजात. मग आता ते म्हटले, लाडूकडे पाहिलं, कार्यकर्ता फुटाना, एवढा निष्ठावंत कार्यकर्ता, त्याच्याकडे पाहिलं, दरवाजाकडे पाहिलं आणि त्या दरवाजाच्या फटीत लाडू घातला आणि दरवाजा ओढला. तो दरवाजा बिजागरी सहित उपसला, पण लाडू काय फुटला नाही. मग शेवटी पाटील म्हटले, असं कसं जेवण असतं का, असं कसं जेवण असतं का, एवढाच मुद्दा होता. आणि तो मुद्द्याची गोष्ट गेली गुद्द्यावरती. असं कसं जेवण असतं का, तुम्ही आमच्या जेवणाला नावच कसं काय ठेवतात, असंच कसं काय झालं, तसंच कसं काय झालं. लग्नामध्ये सगळेजण मेकअप करून छानपैकी जात नाही, काय की 50-60ची टाकूनच आलेली असतात. आता ते फक्त एवढाच मुद्दा सापडला, असं कसं जेवण असतं का, बस मुद्द्याची गोष्ट गेली गुद्द्यावरती. जे भांडण सुरू झालं, त्यांना काय करायचंय, त्यांच्याच मुलाचं लग्न आहे का, काय करायचं की तो गावचा पाटील आहे, काही देणं घेणं नाही. एकच मुद्दा, असं कसं जेवण असतं का. एक तर याचं मनगट पिरगळलेलं, बोट दुखतात, दात पडलेले, काय करावं काय सुचाना, काय करावं काय सुचाना. मुद्द्याची गोष्ट गुद्द्यावर गेली. हाणामारीला काही सापडाना. लग्न होतं मंगल कार्यालयामध्ये, शिवाय शहरामध्ये. मग काय करायचं, मग तिथे लाडवाचे घमेले भरलेले होते. उचल लाडू हाण पाहुण्याला, उचल लाडू हाण पाहुण्याला. पाहुण्यानी पार दात तुटू तुटू पाहुण्या मिळाला, पण लाडू काय फुटला नाही.
हे अवकाळ कशाने झाली? त्या आचार्याचं वर्म चुकलं, चाचणी चुकली, तर एवढी मोठी अवकाळा झाली. वर्म चुकलं तर अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. वर्म चुकलं तर एक वेळ नाश झालेला चालत, पण अशी अवकाळा होता कामा नये. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी, वर्म नेनता म्हणजे न जाणता जो रांधी, रांधणं म्हणजे स्वयंपाक करणं. तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी, त्याची सगळी अवकळा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे वर्म चुकलं तर नाश झाल्याशिवाय राहत नाही, अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या अभंगाचं वर्म आहे, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ देऊ नको, फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं. हेच आपल्या अभंगाचं वर्म आहे. आणि का नको होऊन देऊ, त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गुणगान गाईल, आवडीने गाईल, म्हणजे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण जर असेल ना, तर दुसरं कशाचीच गरज नाही. फक्त त्याचं नाव पाहिजे हो. आणि त्याचं नाव एवढं सुंदर आहे की त्याच्या नावासारखं सुंदर दुसरं काहीच नाही. आणि त्याच्यामुळे ते घ्यायला पण काही आपल्याला लाज नाही. असं सुंदर नाव पाहिजे भगवंतासारखं. एवढं त्या भगवंताच्या नावामध्ये सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे. त्या भगवंताच्या इको कमी करा थोडं, त्या भगवंताच्या नावामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. त्या भगवंताचं नाव घेतलं ना फक्त, तर जन्म जन्मांतरीचे पाप सुद्धा त्या एका नामाने निघून जातात. हे नामस्मरणाचं वैशिष्ट्य आहे. आणि नामस्मरणाचा फायदा सुद्धा फार होतो बरं का. काही काम करत असा फक्त नामस्मरण घ्यायचं. झाडून घेत असले तरी नामस्मरण, वाढत असले तरी नामस्मरण, काही करा फक्त नामस्मरण चालू द्या. नामदळणी कांडणी Yeah.
काहीही काम करा, दळण कांडण काहीही करा, फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा. काही काम करा, नामस्मरण करा, एवढंच याच्यातून सांगायचंय. नामस्मरणाचा फायदा पण फार होतो. मला झालेला एक फायदा सांगते हा तुम्हाला. एका गावामध्ये एका व्यक्तीने मला 3.5 गुंठे जमीन दान केली. किती गुंठे जमीन? 3.5 गुंठे. मला म्हटले, ताई तुम्ही कीर्तनकार आहेत का? मी म्हटलं हो. मग मला तुम्हाला जमीन दान करायची. म्हटलं करा. जमीन कोणाला नकोय? ते मी म्हटलं कुठे आहे जमीन? काय? ते म्हटले काही एकदम मोक्याच्या ठिकाणी जमीन आहे, हायवे टच जमीन आहे, फार भाव पण चाललेला आहे, मला तुम्हाला त्यापैकी 3.5 गुंठे जमीन दान करायची. आता माझ्या नावापुढे तुम्ही ऍडव्होकेट वाचला असेल, मला वकील पाहिजे गरजच नाही. तारीख पे तारीख नको, काहीच नको. माझ्याकडे कागदपत्र तयार. कागदपत्र घेतले, सगळं सह्या वगैरे झाले, जमीन माझ्या नावावर दान करून घेतली. पण हा दृष्टांत आहे. हा काय आहे? दृष्टांत. याचा सत्याशी काही संबंध नाही. तुम्ही म्हणता ताई कीर्तनाला आल्यावर स्वतःच गुणगान गाता, तसं नाही. हा दृष्टांत आहे. याचं त्याचं नाव घेण्यापेक्षा माझंच नाव घेतलं. 3.5 गुंठे जमीन दान केली. कागदपत्र झाले सगळी, माझ्या नावावर झाली. म्हटलं चला आता जमीन कुठे आहे, कशी आहे, काय पाहायला पाहिजे ना. आपल्या नावावरची जमीन आहे. पाहायला गेले. जमीन पाहायला गेल्यानंतर वॉल कंपाऊंड एकदम मोठं, एंट्री करायला भलं मोठं गेट. मला एवढा आनंद झाला तिथं गेल्यानंतर, एवढा आनंद झाला महाराज, की एवढं भारी जमीन, 3.5 गुंठे जमीन यांनी माझ्या नावावर दान केली. तिथे गेल्यानंतर तिथं काही लहान मुलं खेळत होते. आणि तिथे त्यांनी काय केलं होतं, काही घरं बांधलेली होती. 2 इकडं, 2 डाव्या बाजूला, 2 उजव्या बाजूला, 2 पाठीमागच्या बाजूला. मध्ये छानपैकी मोठं असं तुळशी वृंदावन होतं. सगळीकडं वॉल कंपाऊंड होतं. त्याच्या आतून झाडं लावलेली होती. त्याची सावली मस्तपैकी त्या ग्राउंडवर पडलेली होती. एकदम छान वातावरण होतं. मला एवढा आनंद झाला तिथे गेल्यावर. म्हटलं एवढी भारी जमीन या माणसाने माझ्या नावावर चक्क दान केली. 1 रुपया खर्च न करता एवढी भारी जमीन मला भेटली. तिथे लहान मुलं खेळत होते. आणि खेळत असताना, आता ज्या अर्थी तिथे लहान मुलं खेळतायत त्या अर्थी तिथं कोणीतरी राहत असलं पाहिजे. हे काही कृतीवरूनच आपल्याला कळतं की काय काही शब्द जे असतात ना ते ध्वनीजन्य असतात. काही शब्द काय आपल्याला तिथं काय आवाज आहे त्याच्यावरून लगेच कळतं की इथं काय कार्यक्रम चालू आहे. काही शब्द हे कृतीजन्य असतात आणि काही शब्द हे पदजन्य असतात. ध्वनीजन्य म्हणजे काय? आवाजावरून लगेच कळतं की इथं कुठला कार्यक्रम चालू आहे. उदाहरणार्थ जर समजा टाळ मृदुंग पखवाज याचा छान आवाज येत असेल तर आपण काय म्हणतो? भजन चालू. कोणीतरी महाराज काहीतरी कोणतरी बोलतय आणि मधूनच पखवाजाचा आवाज येतोय, मधूनच गायनाचा आवाज येतो, आपण काय म्हणतो? कीर्तन चालू आहे. जर समजा फक्त टाळाचाच आवाज येत असेल तर आपण काय म्हणतो? भजन चालू आहे. कारण भजन करत असताना फक्त बाहेर टाळाचाच आवाज येतो, काय म्हणतो त्याचा आवाजच येत नाही. आपण काय म्हणतो? भजन चालू आहे. किंवा गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. म्हणजे काय चालू आहे? तरी लग्न आहे. किंवा मग अगं बऱ्या चांगला होता ना, आणि कालच तर भेट झाली होती ना, आणि कालच तर आम्ही जेवलो होतो ना, आणि असं कसं झालं, देवाने काय केलं, असा आवाज आला तर कोणीतरी गेले. याला ध्वनीजन्य शब्द म्हणतात. आवाजावरून कळतं की इथं काय चाललंय. काही शब्द हे क्रियाजन्य असतात. म्हणजे क्रिया केली का आपल्याला कळतं की काय म्हणायचंय. शाळेत असताना जर केलं ना सर म्हणते म्हणजे क्रियाजन्य, आपल्याला लगेच कळतं की काय, क्रियावरून लगेच कळतं. काही शब्द हे पदजन्य असतात.
पदजन्य म्हणजे त्या शब्दाला अनेक अर्थ. उदाहरणार्थ काला हे सुद्धा एक पदजन्य, याला अनेक अर्थ आहेत. नामस्मरण पदजन्य, याला अनेक अर्थ. एका पदाला एका शब्दाला अनेक अर्थ निघतात, याला पदजन्य शब्द म्हणतात. आता ज्या अर्थी मुलं तिथं काहीतरी क्रिया करतायत, खेळतायत, त्या अर्थी तिथं कुणीतरी राहत असलं पाहिजे. हे कृतीजन्य आहे ना, हे कर्मजन्य. हे लगेच कळतं की कोणीतरी आहे. मी त्यांना बोलवलं, म्हणले इकडे या. ते आले. म्हणले तुमच्या घरी कोणी आहे का, मोठं मम्मी पप्पा कोणी आहे का? ते म्हणले आहे. म्हणलं बोलवा. त्यांनी बोलवलं. ते म्हणले जय हरी. म्हणलं जय हरी. ते म्हणले ताई इकडं कुठं? म्हणलं काय नाही, आले होते, हे जमीन माझी ना. तुमची? ते म्हणले हा. म्हणलं माझ्या नावावरती त्या जुन्या मालकाने दान केली आहे. खरं की काय? म्हटलं हो. ते म्हणले दाखवा कागदपत्र. दाखवले. ते म्हणले वा वा, छान छान छान, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. म्हणलं हा ठीक आहे. आता मी काय विचार केला, म्हणलं कथा कीर्तनातून थोडी ना महाराज लोकांचं एवढं भागतं. काहीतरी तिथं जमीन मिळाली, काहीतरी कामधंदा करू, काहीतरी मोठं काहीतरी उभारू, काहीतरी भाड्याने वगैरे दिलं तर काहीतरी तिथं साईड बिझनेस चालू होईल. ते म्हणले अभिनंदन अभिनंदन. म्हणलं अभिनंदन नाही, मला असं वाटतं की तुम्ही जर ही जमीन खाली करून जर 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये, आता 2-4 महिन्याचा कालावधी थोडा आहे का एक घर खाली करून दुसरीकडे जायला? 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही हे घर खाली करून गेले तर मला मोठा आनंद होईल. ते म्हणले ताई तुमचा आनंद घाला चुलीत. म्हटलं काय झालं? म्हणलं अहो त्या जुन्या मालकाने आम्ही जमीन खाली करून जात नाही, आम्ही घर खाली करून जात नाही म्हणून वैतागून वैतागून तुमच्या नावावर केली. म्हटलं अरे देवा, आता हे असं आपल्या नशिबात आले, पण भोग तर भोगावेच लागतील. म्हणलं काही झालं तरी यांना तर जमिनीतून आपल्याला काहीतरी करायचं, यांना तर बाहेर काढायचं. काय करायचं? थोडासा विचार केला. आता विचार केल्यानंतर आता त्यात मी वकील, त्यातले त्यात मी महाराज. आता ते म्हणतात ना महाराज तुम्ही काय कोणाला बोलून थोडी देणार आहे. त्यातले त्यात मी वकील पण आहे, महाराज पण आहे. म्हणलं काही झालं ते यांना काढायचं. मी त्यांना मग एक अट घातली, म्हणजे तुम्ही इथून जाऊ नका. ते म्हणले ताई ताप आला का? म्हणलं ताप नाही आला, सगळंच झाले, सर्दी खोकला पण सगळं झाले, तुम्ही फक्त ऐका, तुम्ही काही इथून जाऊ नका, तुम्हाला मी घर भाडं माफ करते, तुमचा किराण्याचा खर्च मी करणार, तुम्ही किराण्याचा पण खर्च करायचा नाही, तुम्ही हे काय झाडून वगैरे घेण्याचा काही मेंटेनन्सचा खर्च असतो तो सुद्धा करायचा नाही, तो सुद्धा तुम्हाला माफ, ते सुद्धा मीच करणार. त्यानंतर काही लाईट बिल वगैरे असेल ते सुद्धा मीच भरणार, तुम्हाला काहीच नाही, तुम्ही फक्त इथं राहा. ते म्हटले चालेल. म्हणलं पण एकच अट आहे. ते म्हटले काय? मी म्हटलं आम्ही महाराज लोक, आम्हाला कथा कीर्तनाशिवाय जमत नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, कथा कीर्तन बस, फक्त नामस्मरण लागतं, दुसरं काहीच नाही. आता इथं जागा भरपूर आहे, तर माझी अशी इच्छा आहे की इथं अखंड हरिनाम सप्ताह सारखा कार्यक्रम घेतला तर मोठा आनंद होईल. आता तसा घेऊ, एवढं जर तुम्ही मला घेऊन देत असाल तर मग मी तुम्हाला हे सगळं माफ करते. ते म्हटले घ्या. म्हणलं बोलून चालणार नाही, तुम्ही मला म्हटले ना कागदपत्र दाखवा, तसंच मला आता 100 रुपयाचा, आता तो 500 झालाय, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती लिहून द्या की जोपर्यंत माझा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत तुम्ही कार्यक्रमामध्ये व्यत्यय येईल असं काही करणार नाही, आणि जर असं केलं तर तुम्ही स्वतःहून या ठिकाणी निघून जाताल आणि तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. ते म्हणले देतो लिहून. लिहिलं, महिना वगैरे टाकला, अखंड हरिनाम काय टाकायचं ते सगळं महिना टाकला, त्यांच्या सह्या केल्या, माझ्या सह्या केल्या, सगळं झालं. आणि मी त्याचे 2 झेरॉक्स मारले, कारण मी कशी आहे हुशार. मी कशी आहे? कशी आहे? हा मोठ्याने बोला. मी कशी आहे? हुशार. आता त्याचं कारण सांगते. गेले 1.5 तास मी एकटीच बडबड 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 करते, तुम्ही एवढे सगळे जण माझे एकटीच बोलणं ऐकताय. मग मी कशी आहे? हा आता मी हुशार. मी त्या स्टॅम्प पेपरचे मारले 2 झेरॉक्स, एक माझ्याकडं, एक त्यांच्याकडं आणि एक मध्यस्थ्याकडं. का? जर राग जर त्यांनी ती प्रत फाडली तर मला पुरावा, म्हणून त्याच्या मारले झेरॉक्स. कारण मी कशी आहे? हा मोठ्याने बोला जरा. हुशार. मी कशी आहे? हा हुशार. मग आता काय झालं, सगळं झालं, कार्यक्रमाला सुरुवात झाली, मांडव टाकला, सगळे यांना बोलवलं, सिस्टीम बोलवली, सगळं झालं, कार्यक्रमाला सुरुवात. आणि सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांना फार आनंद वाटला, दुसऱ्या दिवशी फार आनंद वाटला. आता सप्ताह म्हणलं ना, सप्ताह तर एवढा आनंद असतो त्या सप्त्यामध्ये. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त नामस्मरणच,
याच्यातच दिवस जातो. सकाळी उठलं की काकड आरती, त्याच्यानंतर पारायण, विष्णू सहस्रनाम ते झालं की मग पारायण झालं की मग त्यानंतर गाथा भजन झालं की प्रवचन झालं की कथा झाली की त्यानंतर हरिपाठ झालं की नंतर कीर्तन झालं की नंतर रात्री जागर झालं की नंतर पहाटेपासून काकडा सुरू. आणि एवढा आनंद येतो या सप्त्यामध्ये. तुम्ही तर आता 7 दिवस झाले घेतातच ना. आज तर जास्तीत जास्त आनंद घेतला. आज तर तुमची पालखी मिरवणूक पण होती, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आनंद घेतला असं आपण. त्यामुळे याच्यात फार आनंद येतो. कार्यक्रमाला सुरुवात सकाळी झोपेतून उठल्यानंतर भगवंताला उठवण्यासाठी जी आरती गायली जाते तिला काकड आरती म्हणतात. ती पहाटेच करावी, ती दुपारी करून चालत नाही, ती काकड आरती. एवढा आनंद या सप्त्यामध्ये उठल्यापासून. आता काकड्यापासून जर सुरुवात केली, उठा पांडुरंगा ता दर्शन द्या सगळा, दर्शन द्या सगळा, पण उद्या करायची. कुठला अभंग राहिला का? हा, ही झाली काकड आरती झाली की विष्णू सहस्रनाम. हरि ओम यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभु विष्णवे. असं आता 1 तास चाललं. विष्णू सहस्रनाम ते झालं की पारायण. आता सगळ्यात मोठं नवनाथांच्या पोथीचं पारायण चालू आहे. आता ते नाथ आहेत, जेवढा आपण त्यांना देऊ त्याच्यापेक्षा 100 पटीने ते आपल्याला परत देतात. मग ते नामस्मरण असो नाही तर काही असो. असे पारायण झालं की त्यानंतर गाथा भजनाचं असं वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला असं वाटतं की माझा तरी अभंग झालाच पाहिजे. एक तर ऊन लागलेलं असतं, भूक लागलेली असते, त्याच्यात प्रत्येकाला वाटतं माझा अभंग झालाच पाहिजे. असं गाथा भजन झालं की त्यानंतर होतं प्रवचन झालं की होती कथा कुठली भागवत कथा असो, रामायण कथा असो, काही कथा झाली की रात्री संध्याकाळी हरिपाठ पण रंगीत संगीत हरिपाठ, एकदम छान पावल्या घेऊन नाचून गाऊन हरिपाठ झालं की त्यानंतर राजश्री ताईचं चालले असं छानपैकी कीर्तन झालं की त्यानंतर जागर म्हणजे जागरच झाला पाहिजे. त्याच्यात गोंधळ होता कामा नये. जागरच पाहिजे. म्हणजे जागरण करायचं असतं त्या दिवशी. कशाचं? हरिनामाचं जागर करायचं. नाथ महाराज म्हणतात आता जागा रे भाईयो जागा रे, तुम्ही जागा रे भाईयो जागा. आता जागा रे भाईयो जागा रे, तुम्ही जागा रे भाईयो जागा.
जागर जागर झाली की पुन्हा काकड्यापासून सुरुवात. मग एवढा सगळ्या सप्ताहातला आनंद पाहून त्यांना पहिल्या दिवशी आनंद वाटला, दुसऱ्या दिवशी आनंद वाटला, तिसऱ्या चौथ्या दिवसापासून त्यांचा आनंद जरा कमी होत गेला. पाचव्या सहाव्या दिवशी तर अजिबातच राहिला नाही. सातव्या आठव्या दिवशी तर असे तोंड केले जशी फुडी येली गौरी, जसे दिसे तोंडावरी असे तोंड केले. आणि 11व्या दिवशी माझ्याकडे आले. मला म्हटले ताई कवर चालायचंय. म्हटलं झालं काय, तुम्ही मला लिहून दिले की जोपर्यंत कार्यक्रम चालू तोपर्यंत व्यत्यय येईन असं काही करणार नाही. ते म्हणले नाही नाही ताई झालं काय, आम्हाला हे कार्यक्रम बंद झाला पाहिजे असं वाटतं. आता भरपूर दिवस झाले, 11 दिवस झाले, 11 दिवस झाले तरी काल्याचं कीर्तन नाही, काय नाही, आम्हाला काही कळत नाही. ही गोष्ट खरी, पण 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं एवढं तर कळतं. 11वा दिवस आहे आज, तरी पण काही काल्याचं कीर्तनाचं कपड कोणी म्हणा काय चाललंय काय, हे कार्यक्रम काय आवरा म्हणे लोक. म्हणलं होणार नाही, अजून बरेच दिवस चालणार, काय झालं काय. पण ते म्हणले अहो ताई आम्हाला झोपाच नाही. आता मी कशी आहे विसरले का काय, मी कशी आहे हुशार. मी काय केलं होतं, हे साऊंडचे जे तोंड आहेत का ते त्यांच्या घराकडे करून ठेवले होते. मी कशी आहे, ते म्हणले ताई अहो आम्हाला झोपाच नाही, हे कवर चालायचंय तुमचं, एक झालं की एक, एक झालं की एक, एक झालं की एक चालूच आहे, हे बंदच होत नाही, आम्हाला झोपाच नाही. म्हणलं हे काय बंद होणार नाही. ते स्टॅम्प पेपर आणा, ती झेरॉक्स आणली. आता बघा राग राग प्रत फाडल्या प्रत नाही ना, मग मी झेरॉक्स मारून ठेवली होती कारण मी कशी आहे. आता मग ते आणली प्रत वाचली, सगळं वाचलं, सगळं झालं की व्यत्यय आलं तर म्हणलं ते नका वाचू, मुख्य मायना वाचा काय आहे. मग त्यांनी मुख्य मायना वाचला. कार्यक्रम कशा निमित्त आहे, अखंड हरिनाम. त्याच्यामध्ये मी सप्ताह शब्दच घातला नाही. मग ते काय झालं, अखंड हरिनाम. म्हणजे जोपर्यंत मला वाटेल तोपर्यंत हे हरिनाम अखंड. सप्ताह शब्द नाही म्हणजे मर्यादाच नाही. मग त्यांनी गाड्या बोलवल्या, त्यांनी सामान भरले, त्यांचे तेच निघून गेले. मला म्हणायची गरज पडली नाही. 3.5 गुंठे जमीन माझी मला मोकळी सटसटीत मिळाली. मग तेच 6 भाडेकरू म्हणजे आपल्या चित्तामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नावाचे 6 विकार. आणि तीच 3.5 गुंठे जमीन म्हणजे 3.5 हाताचा हा देह. ज्या वेळेला या देहामध्ये हे अखंड नामस्मरण घडेल त्यावेळेला त्या 6 भाडेकरूंना म्हणायची गरज पडत नाही, आपोआपच जागा खाली करून निघून जातात. फक्त नामस्मरण. त्याच्यामुळे नामस्मरण सगळ्यात सोपं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गुण गायीन आवडी, तुझं गुणगान गाय, नामस कीर्तन साधन पै सोपे भरपूर प्रमाण आहेत त्याच्यासाठी. तुझं गुणगान गाईन, आवडीने गायन, तेच माझ्याकडे जोडून ठेवून, त्याच्यासाठी दुसरं काहीच नको. त्याच्यामध्ये काय, 3ऱ्या चरणात न लगे मुक्ती दान संपदा, 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 न लगे मुक्ती दान संपदा,
धन संपदा नको, फक्त आणि फक्त संतांची संगती दे, म्हणजे तुझे नामस्मरण अखंड मला घेता येईल. मुक्ती नको. हे बघा, मुक्ती मोक्ष याला पंडितांच्या भाषेमध्ये मोक्ष म्हणतात. मोक्षाची व्याख्या काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. पण याला पंडितांच्या भाषेत मोक्ष म्हणतात, आपल्या व्यावहारिक आत्मीय भाषेमध्ये सुख प्राप्ती म्हणतात आणि व्यावहारिक भाषेमध्ये आनंद प्राप्ती म्हणतात. आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कष्ट कशासाठी करतात? आनंदित जीवन जगता यावं त्याच्यासाठीच करतात ना, आनंदात राहता यावं म्हणूनच करतात ना. मग ते आनंद जर मिळवायचा असेल तर सगळ्यात सोपं साधन सांगितलंय नामस्मरण. त्याच्यातून पाहिजे तेवढा जास्तीत जास्त अलौकिक आनंद त्याच्यातून घ्या, फक्त नामस्मरणातून. मग त्याच्यासाठी मुक्ती नको म्हटले, धनसंपदाही नको, फक्त आणि फक्त संतांची संगती दे, म्हणजे मला तुझं नामस्मरण घेता येईल. आपण सुद्धा नामस्मरण करू. मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत चाललंय हे कीर्तन आवडतंय ना? मग दोन्ही हात वर करा बरं. अरे वा. आणि मग आहे ना, जोपर्यंत नामस्मरण चालू तोपर्यंत खाली नाही घ्यायचे. मग म्हणा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आणि याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, दुसरं काहीच नको, फक्त हेच दान मला दे की तुझा विसर होऊ देऊ नको. त्याच्यासाठी तुझं गुणगान आवडीने गाईन, प्रेमाने गाईन, तेच नामस्मरण माझ्याजवळ जोडून ठेवन, बाकी दुसरं काहीही नाही. दुसरं मला मुक्ती नको, धनसंपदाही नको, काही नको, काहीच नको, फक्त आणि फक्त संत संग दे. संतांचा संग जर मिळाला तर माझ्याकडून नामस्मरण घडल, आणि जर नामस्मरण घडत असेल तर मला मुक्तीही नको, आणि मुक्ती नको तर मग पुन्हा पुन्हा गर्भवासाला यावं लागल. अभंगाचे 4 चरण. Bye.
तुकाराम महाराज म्हणतात की पुन्हा पुन्हा गर्भवासाला येण्यासाठी मी तयार आहे आणि अत्यंत सुखाने पुन्हा
पुन्हा पुन्हा गर्भवासाला घाल, पुन्हा पुन्हा त्या 9 महिन्याच्या यातना भोगायला मी तयार आहे. फक्त कशासाठी? भगवंताचं गुणगान गाण्यासाठी, साधूंचा संग, संतांची संगती करण्यासाठी. एवढ्याच कारणासाठी मी पुन्हा पुन्हा गर्भवासाला येईन. एवढंच दान मला दे. आणि आपण सुद्धा संतांची संगती, त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण जेवढं महत्वाचं तेवढं संतांचंही. कारण आई वडील काय करतात माहिती का? आई वडील सगळ्यात प्रथम देव म्हणजे आई आणि वडील. पण आई वडील झोपवण्याचं काम करतात. पूर्वीच्या काळी म्हणायचे की बाळाला जर झोपी लावायचं असेल ना तर थोडासा आफू द्यायचे. आफू जर दिला तर बाळ झोपी जायचं आणि चांगलं बाळसं पण यायचं, शेतातली कामं पण व्हायची. असं पूर्वीच्या काळी होतं. आताच्या काळात काय देतात? मोबाईल सोडून बाळाला झोपी लावायला काय देतात? खायला प्यायला काय देतात झोपी लावायला? हे काय सोडत वर लागले काय? क्राय वॉटर देतात. हा बरोबर, क्राय वॉटर देतात ना. आता बघा, वॉटर म्हणजे पाणी आणि ग्रेप म्हणजे दारू मिश्रित पाणी बाळाला पाजलं की बाळ 2 तास झोपी जात. आणि या आयांनी जर लहानपणापासून देऊन देऊन चटवलं मोठेपणी 7-12 नील करून ठेवत. आई वडील झोपवण्याचं काम करतात, त्या उलट संत गुरु जाग करण्याचं काम करतात. आपल्याला या जागरण सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जागरणाला यायचं काम जे कोणी आपल्याकडून करून घेतात ते म्हणजे साधू संत करून घेतात. म्हणजे जेवढं नामस्मरण देवाचं भगवंताचं तेवढंच महत्वाचं संतांचं पण. कारण हरी तैसे हरीचे दास नाही तया भय. हरी तसेच हरीचे दास आहेत. नाम संत, देवते संत, देवते संत. तेच निमित्त त्या प्रतिमा निमित्त फक्त काय त्यांच्या प्रतिमा म्हणजे फोटो मूर्ती हे एवढं फक्त वेगळं. बाकी ते आणि भगवंत आणि संत कसे आहेत? सारखेच आहेत. म्हणून संतांचं नामस्मरण करू. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण, नवनाथांच्या चरणी अर्पण. या सेवेमध्ये जर काही चुकलं असेल तर चुकलेलं नाहीये, फार विचारपूर्वक बोलले. पण जर तुम्हाला वाटलं की चुकलं असेल, विचारपूर्वक बोलले. कारण मी कशी आहे? हे महत्वाचं. मी कशी आहे? हुशार. विचारपूर्वक बोल. पण जर तुम्हाला वाटलं हे जर काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. बोलिले लेकरू वेडी वाकडी उत्तर आहे की नाही. लहान लेकरू काहीतरी बोलता असं समजा आणि सोडून द्या. म्हणजे काय योग्य आहे, जे सगळं काय माझ्या गुरुवर्यांचं आहे. यदत्र सौष्ठव किंचित तद गुरुरेव मेनहि, यदत्र सौष्ठव किंचित तन्मेव मे गुरुर्नहि. अशा न्यायाप्रमाणे जे काही चुकीचं असेल ते सगळं माझे असं समजा सोडून द्या. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं कीर्तन जागराचं कीर्तन आहे. जागराचं कीर्तन म्हणतात, दानाचं कीर्तन म्हणतात, मागणीचं कीर्तन म्हणतात. आणि याच्यामधून तुकाराम महाराजांनी जी मागणी मागितली तशीच मागणी आपण सुद्धा भगवंताकडे मागू. तसंच आपण सुद्धा नामस्मरण भगवंताकडे करू, भगवंताचं करू. कारण नामस्मरणाचा फार फायदा आहे. तुम्हाला सांगितलं 3.5 गुंठे जमीन मिळते नामस्मरणाने. तसंच नामस्मरणाचा फार फायदा आहे. आणि नामस्मरण तुम्ही कोणाचंही करा. सगळ्यात सुंदर म्हणजे त्या भगवंताचे प्रिय अशा राधेचं जर नाव घेतलं ना, कितीही जन्म जन्मांतरीचे पाप असू सगळे धुतले जातात. फक्त कारण राधा नाम में सफल जिंदगानी लागे असे त्या राधेचं नाव आहे. एवढा आनंद, एवढी मजा येते त्या राधेच्या नावामध्ये की त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठेच नाही. तुम्हाला पण घ्यायचा का तो आनंद? आता फेरीमध्ये घेतला ना प्रदक्षिणेला, तसंच घ्यायचा. रा बरं मग उभे रा, पटकन. टाइम कमी, थंडी पण जाईल त्यांनी. सगळ्यांनी घ्यायचं बरं का, पण एका जणांनी पण सोडायचं नाही. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे,
सर्वप्रथम ताईसाहेब मनापासून आभार. एवढ्या लांबून तुम्ही अगदी वेळेवर येऊन या ठिकाणी कीर्तन सेवा केली, ज्ञानामृत वाचलं, त्याबद्दल सर्व नवनाथ बाबा मित्रमंडळ तुमचे आभारी आहे. तुमच्या सोबत आलेले परम आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बाबाजी श्री राजेंद्रजी महाराज कडलक नगर, हरिभक्तपरायण परम आदरणीय किरणजी महाराज गुरव, हरिभक्तपरायण यशवंतजी महाराज धोत्रे काटे पिंपळगाव, हरिभक्तपरायण बाबासाहेबजी महाराज धोत्रे, तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी नवनाथ बाबा मित्रमंडळाच्या तर्फे मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. आज सुंदर अशा पद्धतीने सगळ्यांनी आनंद घेतलाय. सगळ्यात पहिले तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. कशासाठी वाजवल्यात मी ते तुम्हाला सांगते. आता विचारा कशासाठी वाजवलं. तुम्ही जो आनंद घेतलात तो ह्या ज्या टाळ्या आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला आनंद आला. आजच्या कीर्तनकारबाईंनी तो आनंद तर तुम्हाला आणून दिला, पण आपण नगर प्रदक्षिणेमध्ये जो काही आनंद घेतला, नवनाथ बाबा मित्रमंडळाने घेतलेला एक महत्वाचा असणारा निर्णय म्हणजे 5 गावातील असणारे म्हणजे 5 संस्थांमधील वेगवेगळे असणारे विद्यार्थी या ठिकाणी नगर प्रदक्षिणेसाठी होते आणि ते विशेष आकर्षण होते आपल्या दिंडी सोहळ्याचे. महत्वाचं म्हणजे एवढ्या वर्षातून मला वाटतं 16-17 वर्षातून पहिल्यांदा असा देखना दिंडी सोहळा निघाला. दरवर्षी निघतो आपला दिंडी सोहळा, एवढाच दिमागदार आणि सुंदर असतो, पण वारकरी संप्रदायानुसार त्या परंपरेनुसार आजचा जो दिंडी सोहळा होता अतिशय नयनरम्य होता आणि देखणा होता. म्हणून त्या ज्या टाळ्या होत्या त्या नवनाथ बाबा मित्रमंडळाच्या ह्या युक्तीबद्दल होत्या.
परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. उद्या सकाळी बरोबर 9 ते 11 परमआदरणीय हरिभक्त बाळकृष्णजी महाराज नांदगावकर सुंदर असं कार्याचं कीर्तन होणार आहे. खूप अशा गवळणी ऐकायला मिळणार आहेत आपल्याला आणि म्हणून सगळ्या जणांनी याच्यापेक्षा अधिक उपस्थितीने या ठिकाणी कार्याच्या कीर्तनाला उपस्थित राहावं. त्याच पद्धतीने उद्याचा जो काकडा आहे तो आपल्या सप्ताहातला शेवटचा काकडा आहे. म्हणून सगळ्यांनी अधिकाधिक संख्येने काकड्याला उपस्थित राहावं ही नम्र विनंती. फक्त महिला मंडळाची, पुरुष मंडळीचं काही काम नाही. पुरुष मंडळीची जास्त गर्दी असते. महाप्रसादासाठी सगळ्यांनी या ठिकाणी यायचं. आमंत्रणाची वाट बघायची. सगळ्यांना चुलीला आमंत्रण. मला सांगा कशी ज्यांच्याकडे वर्गणी बाकी असेल मागच्या वर्षाची सुद्धा ज्यांनी नावं दिलेली असतील, इकडे गडबडीत आठवण नसते पण ज्यांनी दिलेली असते त्यांना चांगलं पक्क माहिती असतं की आपण वर्गणीसाठी नाव दिलेलं होतं. कोणी पंक्ती घेतलेल्या होत्या, कोणी महाराज मंडळी घेतलेली होती, काहींनी अन्नदान घेतलेलं होतं. या सगळ्यांची आठवण आम्हाला पडू शकते पण तुम्हाला पडू शकते का? म्हणून प्रत्येकानं उद्या आठवणीने इथं यायचं, म्हणायचं मी पंगत घेतलेली होती, दक्षिणा देण्याचंही कबूल केलं होतं पण माझ्याकडे राहिले. तेवढी कृपा मित्रमंडळावर करा. काही सूचना असेल तर सांगा, नाही तर उद्या द्या बाकीच्या सूचना. काही नाही ना? आता महत्वाची सूचना, ज्यांच्याकडून 7 दिवसापासून अन्नदान होत होतं त्यांचे म्हणजे आमच्या पिंटू भाऊंचे, त्यांच्या परिवाराचेही सगळ्यांचे मनापासून आभार मानते. एकटे पिंटू भाऊचेच नाही, आमच्या लेकीचे आणि दादांचे खूप कष्ट त्यांच्यामध्ये आहेत. सर्व परिवाराचे मनापासून आभार. या ठिकाणी कार्यक्रम संपला. जय हिंद.